नमस्कार मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 20 एप्रिलच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया. जीवा आणि नंदिनी घरी परत येतात तेव्हा नंदिनी ही काव्यासमोरच सगळं सांगते की जीवा इतकी जोरात गाडी चालवतात ना की असं वाटतं की ते मुंबईच्या रस्त्यावर नाही एखाद्या रेसिंग ट्रॅकवरच गाडी चालवत आहे. त्यामुळे माझे केस सुद्धा अस्तव्यस्त झाले. तेव्हा नंदिनी ही जीवाच्या बाईकवर बसली हे ऐकून काव्याचा खूप जळफळाट होतो. जीवा हा काव्याकडेच वाकड्या नजरेने पाहत असतो. नंदिनी काव्याला म्हणते, तू एखाद्या वेळेस त्यांच्या गाडीवर बसून पहा, मग तुला कळेल. काव्या उत्तर देते, हो मला माहितीये. नंदिनीला आश्चर्य वाटतं आणि ती विचारते, तुला कसं माहीत? काव्या सांगते, मी त्यांना जोरात गाडी चालवताना पाहिले ना म्हणून म्हणाले. नंदिनी म्हणते, ठीक आहे, आणि ती काहीतरी कामाने तेथून निघून जाते. तेव्हा जीवा हा सुद्धा तेथून जाऊ लागतो तर काव्या ही चक्क त्याचा हात पकडते आणि त्याला जाब विचारते, हे सगळं काय चाललंय तुझं? जीवा चिडून म्हणतो, हात सोड माझा, कुणीतरी पाहिल. परंतु काव्या त्याचा हात काही सोडत नाही आणि म्हणते, मला नाही फरक पडत. मी सगळ्यांना सांगायला तयार आहे की आपल्या दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे. आपल्या दोघांना एकमेकांशी लग्न करायचंय. जीवा खूप चिडतो आणि काव्याचा हात सोडून तो किचनमध्ये निघून जातो. कल्पनाताई कल्पनाताई अशी हाक मारून त्यांच्याकडून पाणी मागतो. तो किचनमध्ये येतो तर किचनमध्ये कल्पनाताई नसते. त्यामुळे जीवा हा स्वतःच्या हातानेच पाणी घेऊ लागतो. तर काव्या त्याला म्हणते, मला सांग ना, तुला जे काही हवं असेल ते मी तुला देते. तर जीवा तिला विचारतो, तू कोण आहेस माझी, मी तुला का सांगायचं? तर काव्या म्हणते, मी तुझं सर्वस्व आहे, तू माझं सर्वस्व आहे, मी तुला सगळं काही देईल. असं म्हणून ती पुन्हा एकदा जीवाचा हात पकडते. जीवा तिच्यावर चिडून म्हणतो, हात सोड माझा. तू आता काव्या पार्थ देशमुख आहे ना, त्यामुळे जे काही तुला हवंय, जे तुला काही द्यायचंय ना, ते पार्थ देशमुखला द्यायचं, त्याला विचारायचं, मला नाही विचारायचं. तर काव्या सुद्धा चिडून म्हणते, तो माझा कुणीही नाहीये, मी पार्थला माझा नवरा मानत नाही. पण तू मात्र नंदिनी जीवा देशमुख मधला जीवा देशमुख झालाय. तुला आता नंदिनी आवडायला लागलीये, तुझं नातं आवडायला लागलंय. बायको म्हणून तू तिला स्वीकार केलंय. तू आता तुझ्या बायकोवर सुद्धा तिला बसू देतोय. तुला आठवतंय ना, मी तुझ्या बायकोवर तुझ्या मागे बसायचे. आता नंदिनी ताईने तुझ्या खांद्यावर हात ठेवला ते सुद्धा तुला आवडत असेल ना. तू आपलं प्रेम, आपल्या प्रेमाच्या आठवणी हे सगळं विसरून गेलाय. पण मी नाही ते विसरू शकले. मी तुला कधीच विसरू शकत नाही. तू माझा आहे आणि मला आयुष्यभर तुझ्याबरोबरच राहायचंय, तुझ्याबरोबर माझं आयुष्य घालवायचंय. परंतु जीवाला यामध्ये कसलाही इंटरेस्ट नसतो आणि तो म्हणतो, मला तुझ्याशी लग्न करण्यात काहीही इंटरेस्ट नाहीये आणि आता असं काहीही बोलू नको. काव्या खूप दुःखी होते, रडू लागते आणि म्हणते, तू माझ्याशी असं का वागतोय? तेवढ्यात जीवाला दिसतं की नंदिनी किचनमध्ये येते. जीवा लगेचच काव्याचा हात सोडवतो आणि तिच्यापासून दूर होतो. नंदिनी तेथे येते आणि काव्याला विचारते, मी स्वयंपाक बनवणार आहे, तुझ्यासाठी काही खास बनवायचं का? काव्या काही न बोलता तेथून निघून जाते. नंदिनीला कळतच नाही की ती असं का वागते. ती जीवाला विचारते, काव्या तुमच्याशी काही बोलत होती का? काव्या माझ्याशी काहीच बोलत नव्हती असं खोटं सांगून जीवाही तेथून जाऊ लागतो. तर नंदिनी त्याला म्हणते, तुमचं हेल्मेट राहिलंय. तर जीवा सांगतो, नाही, मला हेल्मेटची गरज नाहीये, मी कार सर्व्हिसिंगला दिली होती ना, ती घ्यायला चाललोय. आणि तो तेथून निघून जातो. नंदिनीला हे हेल्मेट पाहून आठवतं की ती जीवाच्या मागे बाईकवर बसली होती. त्यामुळे तिला खूप आनंद होतो ते सगळे क्षण आठवून. इकडे विक्रम हा मानिनीला विचारतो, तू चक्क रम्याला घराबाहेर हाकलण्याची धमकी दिलीस का? तेव्हा मानिनी सांगते, हो देणारच ना, कारण ती खूप चुकीचं वागलीये. तिच्यामुळे इतक्या वर्षांपासून आपले जे संबंध आशिष भाऊजींबरोबर होते ते बिघडलेत आणि तिचं हे वागणं माझ्या मुलांच्या संसारात सुद्धा खूप ढवळढवळ करणार आहे. ते मला काही आवडलेलं नाहीये. तुम्हाला काय वाटतं, माझं काही चुकलं का? तर विक्रम म्हणतो, तुझं काहीच चुकलेलं नाहीये. तू जे काही केलं ते योग्यच केलं. आपण या घरातील मोठे आहोत आणि घरातील लहान्यांना वळण लावणं, त्यांना समजावून सांगणं आणि वेळेवर त्यांना दटावणं हे सुद्धा आपलं काम आहे. तू काळजी करू नको. आशिषचा राग सुद्धा काही दिवसात कमी होईल आणि तो पुन्हा एकदा नॉर्मल होईल. तेव्हा नंदिनी हिच्याबद्दल मानिनी खूप कौतुक करते की नंदिनी किती समजूतदार आहे. कुणाशी कसं बोलायचं, कसं वागायचं हे तिला समजतं. त्यामुळे आता मला जीवाची कोणतीच काळजी राहिली नाहीये. परंतु काव्या मात्र खूप चिडचिड करते, त्यामुळे मला पारची काळजी वाटते. विक्रम हा तिला समजावून सांगतो, मानिनी, आता आपण आपल्या चौघा मुलांचं लग्न करून दिलंय ना, तर आपण त्यांना विहिरीपर्यंत नेलंय. आता विहिरीतून पाणी कसं प्यायचं हे त्यांना कळतं, ते पाहतील, आपण नाही काळजी करायची. मानिनीला ही गोष्ट पटते.
तर दुसरीकडे पार्थ हा रूममध्ये येतो तेव्हा काव्या ही हातात पुस्तक ठेवून झोपी गेलेली असते. पार्थ विचार करतो की यांना तर झोप लागलीये आणि तो हे पुस्तक बाजूला घेऊ लागतो. तेवढ्यात काव्या डोळे उघडते आणि चिडून म्हणते, मला झोप नाही लागलीये, मी फक्त डोळे बंद करून विचार करते. पार्थ म्हणतो, मला वाटलं तुम्हाला झोप लागली. काव्या चिडून म्हणते, येथे डोळे बंद करून विचार करणं सुद्धा आता मुश्किल झालंय. तुम्ही लगेच मी झोपले असं म्हणून माझं पुस्तक बाजूला करताय का? पार्थ विचारतो, तुम्ही एवढी चिडचिड का करताय? तर काव्या म्हणते, कारण तुम्ही माझ्या पुढे पुढे करताय. तुम्ही माझे कुणीही नाही आहात हे मी तुम्हाला कितीदा सांगितलंय, तरी सुद्धा तुम्ही मला मदत का करत असतात? कोणत्या हक्काने? पार्थ विचारतो, तुमचं डोकं दुखतंय का? तुमचं डोकं मी दाबून देऊ का? काव्या म्हणते, हेच तर मी विचारते, कोणत्या हक्काने तुम्ही माझं डोकं दाबताय? पार्थ म्हणतो, कारण मी तुमचा नवरा आहे. तर काव्या उत्तर देते, मी नाही मानत ना, आणि ती मॉइश्चरायझर लावू लागते. पार्थ विचारतो, हे कोणतं मॉइश्चरायझर आहे? काव्याला आणखीनच राग येतो. ती ओरडते तर पार्थ तिला शांत करतो आणि म्हणतो, तुमचा मूड ठीक नव्हता ना, म्हणून मी तुमची चेष्टा करत होतो. यात एवढं चिडण्यासारखं काहीच नाहीये. तो त्याची उशी घेतो आणि रूम बाहेर निघून जातो. काव्या विचार करते, मी यांच्यावर किती चिडते, किती ओरडते, पण हे कधीच माझ्यावर चिडत नाही. वेगळाच माणूस आहे हा. इकडे नंदिनी ही खूप रात्र झाल्यामुळे जीवाला पुन्हा पुन्हा कॉल करत असते, पण जीवा मात्र फोन उचलत नाही. नंदिनीला त्याची खूप काळजी वाटते. तेवढ्यात पार्थ हॉलमध्ये येतो. तो विचारतो, काय झालं? नंदिनी सांगते, खूप रात्र झालीये पण जीवा अजून घरी आलेले नाहीत. त्यांना मी फोन लावते पण त्यांचा फोनही लागत नाहीये. पार्थ म्हणतो, कधी कधी तो उशिरा घरी येतो, त्यात एवढी काळजी करण्याची काही गरज नाहीये. नंदिनीला आठवतं की मागच्या वेळेस जेव्हा जीवा घरी आला होता तेव्हा त्याने दारू पिली होती, परंतु पार्थला हे सांगायचं नाही असा विचार ती करते. पार्थ हा झोपायला जातो तर नंदिनी ही त्याचीच वाट पाहत असते. इकडे जीवा हा चक्क रस्त्यावर गाडी उभी करून दारू पीत बसलेला असतो. आज काव्या आपल्याला काय काय बोलली हे सगळं त्याला आठवतं. हे सगळं आठवून तो गाडीच्या बाहेर येतो आणि रस्त्यावर उभं राहूनच दारू पिऊ लागतो. तेवढ्यात पेट्रोलिंग करणारे 2 पोलीस तेथे येतात आणि जीवाला जाब विचारतात की हे तू काय करतोय? चांगल्या घरचा दिसतोय आणि रस्त्यावर उभं राहून दारू पितोय का? हे तुला शोभत नाही. तर जीवा हा दारूच्या नशेत चक्क पोलिसांशीच हुज्जत घालू लागतो की तू मला कोण सांगणारा कुठे दारू प्यायची आणि कोठे नाही? पोलीस चिडून म्हणतात, तुझ्याशी मी प्रेमाने बोलतोय आणि तू आमच्याशी हुज्जत घालतोय का? तर जीवा म्हणतो, प्रेम हा शब्द माझ्यासमोर काढायचा नाही, आणि तो पोलिसांशी बाचाबाची करू लागतो. तेवढ्यात जीवाचा फोन वाजतो. हा पोलीस फोन उचलतो तर हा पोलीस नंदिनीला सांगतो, तुम्ही कोण आहात? याची बायको आहात का? हा माणूस येथे रस्त्यावर उभं राहून दारू पितोय आणि पोलिसांबरोबर भांडण करतोय. नंदिनीला हे ऐकून मोठा धक्काच बसतो. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नंदिनी ही पोलिसांसमोर गयावया करेल, त्यांची माफी मागेल आणि कसंबसं जीवाला घेऊन घरी येईल. तेव्हा पार्थ हे सगळं पाहणार आणि तो नंदिनीला विचारेल की आजकाल जीवा रोज रात्री दारू पिऊन येतो का? तेव्हा नंदिनी विचार करेल की पार्थला खरं सांगायचं की नाही. तर दुसरीकडे रम्या ही आपला प्लॅन वसू आत्याला सांगणार की पार्थच्या मनात कसं घर करायचं. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच, परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप